वसंत आणि विजय ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्या। एका बाजूला मोरिया 11 तुरमाले आणि त्यांच्या विरोधात रसायनिया 11 मोहपाडा। या दोन संघादरम्यान हा सामना आपण पाहतोय। टॉस जिंकल्यानंतर रसायन 11 मोहपाडा संघानं सतरक्षण करण्याचा निर्णय घेतलाय। चला रसायन 11 मोहपाडा संघाचा 12 प्रतिनिधी आपण या लगेच, अन्यथा पॅनलाइज केले जाईल। पहिलं षटक चालू होण्याच्या आतमध्ये 12वा सतरक्षक या लगेच। कॉम बॉक्स मध्ये येणं गरजेचं आहे। 12 प्रतिनिधी आहे। गोलंदाजीसाठी पहिलं षटक माडेंडीन पॉवर प्लेचं षटक हाताळताना गोलंदाज दत्ता। पहिला चेंडू क्रीडांगणावरती पडण्याच्या आतमध्येच 12 प्रतिनिधी कॉम्बॉक्स मध्ये येणं गरजेचं आहे। चला पंच आपण सामना स्टार्ट करा। खूप वेल घेतलाय तो रसायन 11 मोहपाडा संघानं। चला शेवटच्या 2 मिनिटाचा अवधी दिला जाईल। बारावा प्रतिनिधी नाही आहे, त्या कारणास्तव इथून पाहिलं गेलं तर पॅनलाइज केलं जाईल। रसायन 11 मोहपाडा संघाला 2 धावसंख्येची पॅनल्टी असेल याची नोंद घ्या। जातोय सामन्याच्या दिशेनं, सामन्याला होती सुरुवात। पहिला बॉल दत्ता, पहिलाच बॉल अडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न। वसंत स्ट्रायकिंग इनला पाहतोय, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता। बॅट आणि बॉलचा संपर्क देखील झाला नाही। पहिला चेंडू आलाय डॉट। पहिला चेंडू दत्ता लेफ्ट हँड गोलंदाज बादे फिंगर रोल केले पहिल्या बॉल वरती, फिंगरचा वापर केला दत्ताना। दुसरा बॉल अगदी पाहिलं ना आडवा बॅटना मिड विकेटच्या दिशेनं हा फटका। बॉल चाललाय अगदी सीमारेषेच्या दिशेनं, थांबवलाय सीमारेषेच्या अगदी लगत थांबवलाय हा बॉल। बॉल उचलणार विकणार, त्यापर्यंत आल्या 3 धावा। स्वतःचा आणि संघाचा 3 या धावसंख्येनं खातं ओपन केलंय ते मोरिया 11 तुरमाले संघाचं।
3 धावा फलकावरती पाहतोय. विजय ऑन स्ट्राईक. गोलंदाजीसाठी दत्ता. आडवा बाटना ऑन साईडला. बॉलला पाठवलंय मिड विकेट. बाउंड्री लाईनच्या बाहेर. विजयच्या बाट मधून आलाय जबरदस्त मिड विकेटला हा षटकार. अकरा धावा फलकावर पाहतोय. हाफ ट्रॅकर पुन्हा आडवा बाटनं खेळण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर जमिनी लगतचा हा बॉल होता. शेवटचा बॉल माध्यमातून मॅन फ्रॉम कांड्रोली गावचा हा खेळाडू सूरज आज खऱ्या अर्थानं पहिला मोरिया 11 तुरमाले संघाचं प्रतिनिधित्व करतोय. सूरज हा गोलंदाज. मोठा फटका जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. एष्ट्यांच्या पाठीमागे कैलास वाघमारेना झेल टिपले. फलंदाज बाद. विजय. दुसरा धक्का मोरिया 11 तुरमाले संघाला विजयच्या स्वरूपात. खलुताना तिसऱ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये प्रमोट केलं समीरला. 15 या धावसंख्येवरती लागणारा पहिला धक्का मोरिया 11 तुरमाले संघाला. त्यानंतर समीर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. गोलंदाज सूरजचं कौतुक करावं लागेल या षटकामध्ये. पाहिलं तर चांगली गोलंदाजी करताना पाहतोय. पुन्हा एकदा फटका बसलाय. तिसऱ्या टीमला झेल टिपल्या. फलंदाज बाद. गेल्या पावली माघारी परतावं लागेल. फलंदाज समीरला. फलंदाज होईल बाद. समीर बॅक टू दी पवेलियन. दुसरा धक्का मोरिया 11 तुरमाले संघाला. बॉल वरती आलेला तो जबरदस्त कबापांच्या डोक्यावरून तो चौकार. त्यानंतर 4 बॉल वरती आतापर्यंत अक्षरशः थांबवलाय. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. झेलची शक्यता अनंत होता. झेलच्या खाली झेल टिपल्या. फलंदाज बाद. विकेट हॅट्रिक घेतली. खऱ्या अर्थानं पाहिलं तर जवळपास लागोपाठचा हा तिसरा धक्का मोरिया 11 तुरमाले संघाला.
वसंत फुल टॉस आडवा बाट अक्रॉस दी लाईन फटका बॉल चालला गॅप मध्ये सतरक्षक धावतोय थांबवलाय बॉलला सुरक्षा रक्षण झालंय 2 धावा लगेच पूर्ण केल्यात 2 धावा 2 धावेने धावसंख्येत भर धावसंख्या जाऊन पोहोचल्या 17 या आकड्यावरती धाव फलक पाहतोय सध्याच्या घडीला ते मोरिया 11 तुरमाले संघाचा ओमकार गोलंदाजी मार्ग वरती पुन्हा एकदा इथून झालाय तयार मोठा फटका मारण्याचा प्रयत्न टप्पा अगदी पाहिला ना तर चांगला होता गुडलिन स्पॉट वरती पडल्यानंतर या बॉल न भरपूर उचली घेतली चाललाय बॉल सरळ एसटी रक्षकाच्या हातात डॉट ची झाली सांगता सकाळचं हे वातावरण पाहतोय हाफ ट्रॅकर बॉल पुन्हा फटका बसलाय जेल पर्यंत काही सतरक्षक पोहोचला नाही चुकी झाली सतरक्षकाकडून लगेच 2 धावा पैकी थोडीशी खराब परंतु थांबवलं वसंत ना या धावा पुन्हा एकदा मिळतील 2च्या मदतीने धावसंख्या 19 आकड्यावरती जाऊन पोहोचल्या 19 धावा स्कोर कार्ड वरती षटक तिसरा मार्ग असते एकात 2 मोठे फटके येणार का 3 बॉलचा अजून खेळ शिल्लक आहे 3 बॉल वरती एखादा षटकार चौकार येणं गरजेचं आहे पुढे सरसावून हा फटका सुरेख सर अगदी पाहिला तर सरळ मैदानाचा पाहिलं ना तर कार्पेटच्या आधारानं हा फटका होता जमिनी लगतचा बॉल अगदी अलोंदी कार्पेटनं आलेला हा समोर व्ही शेप मध्ये चौकार दोन धावेनं धावसंख्येत भर धावसंख्या जाऊन पोहोचले 25 आकड्यावरती आहे शेवटचा लास्ट बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे शेवटचा बॉल शिल्लक या तिसऱ्या षटकातील गोलंदाज ओमकार या गोलंदाजाला पाहतोय आतापर्यंत जवळपास ओमकार या गोलंदाजानं 10 धावा कर्ज केल्यात मोठा फटका अलोंदी कार्पेट चाललाय बॉल लॉंग ऑनला 17 आलाय वेगाना बॉल उचलणार बेकणार अवघी एकेरी सिंगल शेवटच्या बॉलवरती आलेली ही एकेरी धाव 3 षटकांचा खेळ संपलाय 3 षटकांच्या समाप्तीनंतर 3 बाद 26 धावा धावफलकावरती पाहतोय त्या मोरिया 11 तुरमाले संघाच्या धावांचा विचार केला 26 धावा होऊन स्कोर कार्ड पाहतोय 3 फलंदाज आतापर्यंत बाद झालेत वैयक्तिक पहिला संघासाठी शेवटचा अंतिम षटक संघाचा संघनायक आपण पाहतोय अनंत गोलंदाजी मार्क वरती कशा पद्धतीने आता गोलंदाजी करणार अनंत 3 षटकात तब्बल 26 धावा ठोकल्यात त्या मोरिया 11 तुरमाले संघाच्या फलंदाजांना पहिलाच बॉल आखूट टप्पाचा समोर अगदी पाहिला स्पीड थोडीशी खराब आहे लगेच 2 धावा पैकी थोडी खराब देखील पाहिली आपण सतरक्षकाकडून आलेला हा थ्रो लगेच 2 धावा पूर्ण वसन ऑन स्ट्राईक वसनच्या बॅट मधून खऱ्या अर्थानं एक चौकार पाहिला या मॅच मध्ये अजून 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे हाफ ट्रॅकर बॉल बॅकफुटला जाऊन बॅकफुट पंच करण्याचा प्रयत्न फटका फसलाय अगदी पाहिलं ना
एक्स्ट्रा कवसला हा झेल टिपलाय फलंदाज बाद वसंतच्या पारीचा अंत. राजला पाहतोय एक्स्ट्रा कवसला तो टिपलेला झेल प्रदीप होता त्या ठिकाणी सतरक्षकाच्या भूमिकेत. चांगली गोलंदाजी आनंदाची आपण पाहतोय. पुन्हा एकदा झेलची संधी आणखीन एक झेल टिपल्या फलंदाज बाद गेल्या पावले. विराजला देखील परतावं लागेल पविलियनच्या दिशेनं. जर का प्रत्येकी संघानं 2 सामने जिंकले तर विकेट वरती खऱ्या अर्थानं पहिला तर काढला जाईल विकेट वरती. याची देखील दक्षता घ्या सर्व संघांनी. विकेट वरती काउंटिंग करून खऱ्या अर्थानं सुपर 8 मध्ये प्रवेश दिला जाईल याची दक्षता घ्या प्रति संघाचे कर्णधार. आपण नोंद घ्यायची जाधव मॅचच्या दरम्यान खऱ्या अर्थानं जिथं सामना रंगला एका बाजूला आपण पाहतोय रसाईने 11 मोहपाडा आणि त्यांच्या विरोधात बॅटिंग करत असताना आपण पाहतोय मोरिया 11 तुरमाले संघाला आतापर्यंत धाफलकावरती धावा तब्बल 28 धावा स्कोर कार्ड वरती पाहतोय. हाफ ट्रॅकर बॉल इथून एसटी रक्षकाने मात्र चुकी केली लगेच एकेरी धाव 22च्या स्वरूपात आलेली एकेरी सिंगलच्या साह्यानं धावा संख्या 29 धावा. एकेरी धावेनं धावा संख्या 30. शेवटच्या बॉल वरती जबरदस्त हा मोठा फटका. बॉल सीमारेषेच्या बाहेर हा आला या शेवटच्या बॉल वरती शेवट गोड करणारा षटकार. 36 धावा 37 धावा संख्येची इथून विजयासाठी गरज असेल ती रसाईन 11 मोहपाडा संघाला. खऱ्या अर्थानं 2 धावा संख्येचे पॅनल्टी आहे प्लस 2 धावा ऍड केल्या जातील. 38 धावा स्कोर कार्ड वरती येणाऱ्या 24 चेंडू 39 धावा संख्येची गरज असेल विजयासाठी रसाईन 11 मोहपाडा संघाला.
हॅलो. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. 39 पाठलाग करायचं. 39 धावसंख्येचं आव्हान घेऊन ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. दत्ता आणि त्याच्या जोडीला सामने पाहतोय कैलास. ही सलामीची जोडी सामन्याला होती सुरुवात. सायकिंगला कैलास एक हार्ड हिटर फलंदाज आहे. पहिलाच बॉल भन्नाट वेगाना संदीप वीर गोलंदाजीसाठी. माथेरानचा हा खेळाडू संदीप वीर गोलंदाजी मार्क वरती दाखल झालाय. पहिलाच बॉल बादची अपील केली होती, पंचांनी नाकारलाय. चाणाक्षी नजर पंचांची आपण पाहतोय. 22 स्वरूपात एकेरी धाव. कैलास. चला यानंतरचा सामना रंगेल. रिया 11 आडोशी आणि त्यांच्या विरोधात SM फायटर्स. चला दोन्ही संघाचे कर्णधार टॉस करण्यासाठी या. लगेच टॉस बॉक्स मध्ये टॉस केला जाईल. जातोय मागच्या दरम्यान. रिवर्स दुधारी तलवार चालवली होती दत्ताना. बॅट आणि बॉलचा संपर्क देखील झाला नाही. इथून फेकलाय हा डॉट. संदीप गोलंदाजीसाठी पाहतोय भन्नाट वेगाने आतापर्यंत त्याची गोलंदाजी पाहतोय. माथेरान गावचा हा खेळाडू. हा ट्रॅकर बॅटची कडा. बॉल पाठीमागे मार्गस्थ झाला, परंतु स्लिपचा सतरक्षक चाणाक्ष बॉलला त्यानं थांबवलं. आणखीन एक डॉट, अर्थातच निर्धाव. गोलंदाज संदीपचं कौतुक करावं लागेल. पहिल्या बॉलवरती 22च्या स्वरूपात एकेरी सिंगल आल्यानंतर जवळपास 2 बॉलवरती थांबवलं दत्ताला गोलंदाज संदीपना. पुन्हा एकदा ही झेल टिपणं गरजेचं होतं. झेल सोडली एष्टी रक्षकांना. झेल जमिनीला दान झाले. काय गोलंदाजी पाहतोय संदीप गोलंदाजाची. 4 चेंडूवरती अक्षरशः जखडून ठेवलं, बांधून ठेवलं. दत्ता सारख्या फलंदाजाला संदीपनं 4 बॉलचा खेळ संपल्यानंतर अवघी 22च्या स्वरूपात आलेली ती एकेरी सिंगल स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. हाफ ट्रॅकर गॅप मध्ये फटका पाहतोय. सतरक्षक धावतोय. बॉलला थांबवलं. एक पूर्ण दुहेरीचा प्रयत्न थांबवलं कैलास ना. एकच धाव. अवघी एकेरी सिंगल. सिंगल ना धावसंख्येत भर. धावसंख्येत जाऊन पोहोचले दोन्ही आकड्यावरती. 2 धावा धाव फलकावरती पाहतोय त्या रसाईन 11 मोपाडा संघाच्या. कैलास ऑन स्ट्राइक. कैलास मान फ्रॉम निंबोडे आज रसाईन 11 मोपाडा संघाचा तो प्रतिनिधित्व करतोय. स्लोवर राम टाकलेला बॉल समोर सतरक्षकाकडे चापला रचला. त्या चापल्यात अलगदरित्या या मासा मात्र गलाला लागलाय. अलगदरित्या या चापल्यामध्ये मात्र फलंदाज कैलासला अडकवलाय. फलंदाज कैलास. होईल बाद. पहिला धक्का रसाईन 11 मोपाडा संघाला कैलासच्या स्वरूपात.
तोल वसूल करत असताना दत्तानं टोकलाय हा जबरदस्त माइटी हिट षटकार. षटकार डोकलाय पहिल्याच बॉल वरती. दुसरा बॉल कवसला खेळलेला फटका. सतरक्षक आहे त्या ठिकाणा. बॉल उचलणार फेकणार समीर. त्यापर्यंत दरम्यान ही एकच धाव. एक धाव एक धावेनं धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचले 9 या आकड्यावरती. एक बाद 9 धावा धाव फलकावरती पाहतोय त्या रसायन 11 मोपाडा संघाच्या. सायकिंग इनला अनंता. चांगली बॅटिंग करावं लागेल. 39चा पाठलाग करायचा. आतापर्यंत 9 धावा धाव फलकावरती. रमेश निरगुडा मॅन फ्रॉम कलोते साहेबांच्या हस्ते टॉस केला जाईल. आपण या टॉस करण्यासाठी रिया 11 आडोशी आणि त्यांच्या विरोधात SM फायटर्स या दोन संघादरम्यान खऱ्या अर्थानं टॉस केला जाईल. फुल टॉस बॉल सॉफ्ट हा फटका गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न सक्सेस झाला. एकच धाव. एकच धाव एक धावेना पुन्हा एकदा धावसंख्येत भर. धावसंख्या 11. टॉस जिंकलाय तो रिया 11 आडोशी संघानं. बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. 17 क्षणासाठी SM फायटर्स संघाला पुढच्या मॅच मध्ये आपण पाहू शकाल. जाता मॅचच्या दिशेनं जिथं खऱ्या अर्थानं अटी आणि तटीचा हा सामना रंगलाय. आतापर्यंत एक फलंदाज बाद झालाय तो रसायन 11 मोपाडा संघाचा. तदनंतर चांगली कामगिरी करताना पाहतोय दत्ता. या फलंदाजाला या षटकामध्ये एक षटकार आलाय. वाईट बॉल अवंतर धाव. अवंतर धावेनं धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचले 13 या आकड्यावरती. 13 धावा धावफलकावरती. आतापर्यंत दुसरं षटक मार्ग असते. 5 बॉलचा खेळ संपलाय. शेवटचा अंतिम बॉल शिल्लक या दुसऱ्या षटकातील. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. विजय शेवटचा अंतिम बॉल. फुल टॉस इनफिल्डच्या डोक्यावरून बॉल चाललाय लॉंग ऑनला. सीमारेषा पार आलाय दणदणीत कणकणीत. शेवटच्या बॉलवरती हा जबरदस्त चौकार दत्ताच्या बॅट मधून. पाहतोय येणारे 12 चेंडू विजयासाठी 22 धावसंख्येची गरज असेल. ते रसायन 11 मोपाडा संघाला प्रति षटक खऱ्या अर्थानं 11ची सरासरी राखावी लागेल. 22 धावा अजूनही विजयासाठी करायचे आहेत रसायन 11 मोपाडा संघाला. अनंत ऑन स्ट्राईक. नो स्ट्रायकिंग इला दत्ता. दोन्ही फलंदाज पाहिलं एका गावचे कानरोली गावचे दोन्ही खेळाडू
आज रसायन 11 मोपाडा संघासाठी खऱ्या अर्थानं पहिल्या तर प्रतिनिधित्व करतात. चांगली बॅटिंग आतापर्यंत दत्ताच्या माध्यमातून. आज चेंडूचा खेळ केला दत्तानं जवळपास 13 या धाव संख्येवरती तो बॅटिंग करताना पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. 2 बॉल वरती 2 धावा अनंताने केल्यात. हाफ ट्रॅकर बॉल समोर अगदी सतरक्षक आहे त्या ठिकाणी चांगलं सतरक्षण झालंय. बॉलला थांबवलं. एकच धाव. एक धाव. एक धावेनं धावसंख्येत भर. धावसंख्या 18. गोलंदाजीसाठी विराज गोलंदाजी मार्कवर. पहिल्या बॉलवरती एकेरी धाव सिंगल खर्च केले विराज गोलंदाजानं. गोलंदाज पुन्हा विराज तयार. हाफ ट्रॅकर पाठीमागे भिरकावून दिलंय बॉलला. चाललाय लॉंग स्टॉप सीमा पार. दणदणीत कणकणीत चौकार. पाहतोय दत्ताच्या बाट मधून आलेला हा चौकार. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बाटची इनसाइड एज. 30 च्या आतमध्येच बॉलला थांबवलं. एकेरी सिंगल. सिंगलच्या साह्याने धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचले 23 या आकड्यावरती. अजून 16 करायचे आहेत विजयासाठी. या षटकाचा विचार केला ना तर जवळपास 3 बॉलचा खेळ संपलाय. तब्बल आतापर्यंत 6 धावा खर्च केल्यात विराज गोलंदाजांना. 16 धावा अजूनही करायचे आहेत. या षटकातील 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 3 बॉल वरती एखादा मोठा फटका येणार का अनंताच्या बॅट मधून अशी अपेक्षा असेल की अनंता 3 बॉल वरती एखादा षटकार ठोकू शकतो. हाफ ट्रॅकर बॉलला पाठवलाय लॉंग स्ट्रॉंग. लॉंगरला जबरदस्त हा षटकार. मिड विकेट झोन मध्ये हा षटकार ठोकलाय. खऱ्या अर्थानं अनंतानं हा मोठा फटकालाय. मिड विकेटच्या दिशेनं षटकार ठोकलाय. बॅट मधून पुन्हा एकदा आडवा बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. इथून एसटी रक्षकाने चुकी केली. इट इज अ वाईट बॉल. वाईट बॉल. अवंतर धाव. अवंतर धावेनं धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचले 30 या आकड्यावरती. 30 धावा. धाव फलकावर. 8 बॉल शिल्लक आहेत. या षटकातील 2 बॉलचा खेळ शिल्लक. पुन्हा एकदा जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न. अलोंदी कार्पेट बॉल मिड विकेट कडून वेगाने सतरक्षक आलाय. एकच धाव. फेकी चांगली आहे. एकच धाव. एक धावेनं धावसंख्येत भर. धावसंख्या 31. शेवटचा अंतिम बॉल शिल्लक. शेवटचा बॉल शिल्लक आहे या षटकातील. शेवटचा बॉल शिल्लक आहे. एक बॉल शिल्लक आहे. शेवटचा बॉल शिल्लक आहे. पहिल्या बॉल वरती सिंगल. दुसऱ्या बॉल वरती चौकार. तिसऱ्या बॉल वरती सिंगल. चौथ्या बॉल वरती षटकार. 5व्या बॉल वरती ही सिंगल. खऱ्या अर्थानं एक स्क्वेअर चेंडू जरूर फेकला तरी पण पाहिलं आतापर्यंत 5 बॉलचा खेळ संपलाय. हलक्या हातानं अगदी पाहिलं तर बुद्धीचा वापर केला. फलंदाजानं गॅप मध्ये बॉलला ढकलला. लगेच 2 धावा. 2 धावा आल्या. 2 धावेनं धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचल्या 33 या आकड्यावरती. 6 बॉल 6 ची गरज. बॉल टू रन हे समीकरण. विजयासाठी अजून रसायन 11 मोहपाडा संघाला धावा करायची आहेत 6. आतापर्यंत धाव फलकावरती 33 धावा. कोणावरती इथून खऱ्या अर्थानं कोणाला प्राचारित केलं जाईल शेवटचे षटक हाताळण्यासाठी. 6 बॉल 6 धावा त्याला डिफेंड करायचे आहेत. 6 धावा त्याला रोखायचे आहेत. कोणता गोलंदाज वापरला जाईल याच्याकडे आता खऱ्या अर्थानं नजर असेल.
त्या रसाईने 11 मोहपाडा संघाच्या धाव फलकावरती धावा 33 धावा 6 बॉल 6 धावा संख्येची अजूनही विजयासाठी गरज आहे. आर्यन गोलंदाजीसाठी गोलंदाजी मार्ग वरती आर्यन या गोलंदाजाला पाहतोय. शेवटचा षटक 6 धावा त्याला रोखायचे. आनंद खऱ्या अर्थानं हार्ड हिटर फलंदाज आहे. एका बॉल मध्ये तो मॅच फिनिश करू शकतो. क्रिकेटचा हा खेळ अनिश्चित आणि भरलेला हा खेळ काही घडू शकतं. हाफ ट्रॅकर गॅप मध्ये बॉल पॉइंटला अगदी गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला. सक्सेस झाला आनंदासाठी. गलीमधून बॉल मार्गस्थ झाला. पाठीमागे सीमारेषा ओलांडली या बॉलना. सीमारेषेच्या बाहेर बॉल मार्गस्थ झाला. पहिल्याच बॉलवरती सामना एकतर्फे घेतलाय आनंदाना. पहिल्याच बॉलवरती चौकार आलाय. येणारे 5 बॉल अजून पाहिलं तर अजूनही गरज आहे 2 धावा संख्येची. या 2 धावा पाहिल्या तर त्या पेनल्टी दिली होती. इथून फलंदाज होईल बाद. आनंदासारख्या फलंदाजाला बाद केलं आर्यन गोलंदाजाला. परंतु धावा अजूनही 2 इथून रोखायचे आहेत. शेवटच्या बॉल पर्यंत हा सामना रंगेल का? सामना बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर. आर्यन पहिल्या बॉलवरती जरूर चौकार ठोकला आनंदानं. परंतु दुसऱ्याच बॉलवरती आनंदाला बाद केलं. जसं तसं प्रत्युत्तर पाहिला आर्यन गोलंदाजाच्या माध्यमातून. 4 बॉल शिल्लक आहेत. 2 धावा करायचे आहेत. सूरज न्यू बॅट्समॅन मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहतोय. सदोतीस धावा धाव फलकावर. यानंतर रिया 11 आडोशी आणि त्यांच्या विरोधात एसएम फायटर्स या 2 संघादरम्यान सामना रंगेल. टॉस जिंकलाय तो रिया 11 आडोशी संघानं. 17 बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. 17 क्षणासाठी एम एस फायटर्स या संघाला एसएम फायटर्स संघाला प्रमोट केलाय. फलंदाज सूरज होईल बाद. पावले खऱ्या अर्थानं माघारी परतावं लागेल. मोठा फटकानं मॅच फिनिश करण्याचा अगदी प्रयत्न केला होता फलंदाज सूरजनं. झेल टिपले सूरजची लॉंगनला. महेंद्रांनी बॅट्समॅन मैदानाच्या आत. महेंद्र 3 बॉल 2 ची गरज. काय घडेल? हा बॉल जर का डॉट आला तर खऱ्या अर्थानं चुरशीचा सामना अजून शेवटच्या बॉल पर्यंत रंगेल. आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी हा दुसरा सामना आपण पाहतोय. मोरिया 11 तुरमाले आणि इथून पाहिलं ना तर हा विजयी चौकार. सामना जिंकलाय मोक्याच्या क्षणी. रसाईनी 11 मोहपाडा संघानं हा सामना जिंकलाय. पहिला सामना परास्त झालाय तो मोरिया 11 तुरमाले संघ.